नमस्कार मंडळी, ज्योतिष लिटल वर्ल्ड मध्ये तुमचे स्वागत आहे. रोज सकाळी जेव्हा अलार्म वाजतो तेव्हा आपल्यापैकी किती जण असं करतात, अरे यार अजून 5 मिनिटं झोपू दे ना, आणि मग तो स्नूज दाबून पुन्हा पांघरून ओढून घेतो, बरोबर ना? पण कधी विचार केलाय का की जर आपण ठरवलं की उद्यापासून रोज सकाळी लवकर उठायचंच आहे, तर आपलं अख्खं आयुष्य कसं बदलून जाईल? चला तर मग बघूया की सकाळी लवकर उठण्याचे काय फायदे आहेत आणि ही सवय आपल्याला कशी लावून घेता येईल. पहिला पॉइंट, आधी हे शोधा, मला सकाळी लवकर उठून करायचं काय आहे. मित्रांनो, फुकटचा आव आणून किंवा फक्त कुणीतरी सांगते म्हणून सकाळी 5 वाजता उठण्यात काहीच पॉइंट नाहीये. मेंदूला एकदम ठोस कारण द्यावं लागतं. एक साधं उदाहरण सांगते. समजा उद्या तुम्हाला कुठेतरी फिरायला जायचंय किंवा कुठेतरी पहाटेच्या ट्रेनने बाहेर जायचंय. मग कितीही कडाक्याची थंडी असो, कितीही गाढ झोप आलेली असो, आपला अलार्म वाजायच्या आधीच आपले डोळे उघडतात. नाहीतर आपण स्वतःहूनच चटकन उठतो. का बरं? कारण आपल्या मेंदूला अगदी स्पष्ट माहिती असतं की मला तिथे लवकर पोचायचं आहे, कारण मला ती मजा मिस करायची नाहीये. तसंच आपल्या रोजच्या आयुष्याचं आहे. स्वतःला प्रश्न विचारा, उद्या सकाळी उठून मला नक्की करायचं काय आहे. समजा की मला घरातली सगळी कामं लवकर उरकून स्वतःसाठी अर्धा तास वेळ काढायचा आहे, किंवा लवकर उठून व्यायाम करायचा आहे, किंवा शांत बसून एखादं स्वतःसाठी पुस्तक वाचायचं आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूला हे कारण शोधून देता तेव्हा तो तुम्हाला झोपेतून खेचून बाहेर काढतो. त्यामुळे सगळ्यात आधी आपल्या मेंदूला एक पक्की कमांड द्या की उद्या सकाळी मला हे करायचंय म्हणजे करायचंच आहे. दुसरा पॉइंट, सकाळी लवकर उठण्याचे एकदम प्रॅक्टिकल फायदे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की बापरे, लवकर उठून नक्की काय मिळतं? चला एकदम प्रॅक्टिकल फायदे सांगते. पहिली गोष्ट म्हणजे शांतता आणि स्वतःसाठी वेळ. बाकी सगळं जग गाढ झोपलेलं असतं तेव्हा तुमचं डोकं एकदम शांत असतं. घरात कसलाही गोंगाट नसतो. या शांत वेळेत घेतलेले निर्णय, केलेला विचार कधीच चुकत नाहीत. दिवसभर काय करायचं आहे याचं प्लॅनिंग या शांततेत मस्त होतं. दुसरी गोष्ट म्हणजे धावपळ आणि ताणतणाव गायब होतो. सकाळी उशिरा उठलो की काय होतं, अरे बापरे उशिरा झाला, डबा कसा भरू, कपडे कोणते घालू, बापरे नको ती धावपळ. हे सगळं माणसाला अर्ध्याहून अधिक आजारी पडतं. पण जर तुम्ही अर्धा तास आधी उठलात तर प्रत्येक गोष्ट एकदम आरामात आणि टेन्शन फ्री होते. तिसरी गोष्ट म्हणजे दिवसभर अंगात भारी एनर्जी राहते. सकाळी सकाळी मिळणारी ताजी हवा, पक्ष्यांचे आवाज आणि शांत वातावरण शरीराला एक वेगळीच ऊर्जा देऊन जाते. दिवसभर कामाचा कंटाळा येत नाही आणि आपण एकदम फ्रेश राहतो. चौथी गोष्ट म्हणजे वेळेचं गणित जुळतं. आपण नेहमी रडत असतो ना, अरे मला वेळच पुरत नाही. लवकर उठल्यामुळे दिवस अक्षरशः मोठा वाटायला लागतो. ज्या गोष्टी आपण वेळ नाही म्हणून नंतर करतो म्हणून पुढे ढकलतो, त्या सगळ्या गोष्टी करायला पुरेसा वेळ मिळतो. तिसरा पॉइंट, ही सवय मोबाईल सारखी कशी डाउनलोड करायची. आता तुम्ही म्हणाल, ज्योती सांगायला बरं वाटतं पण सकाळी डोळेच उघडत नाहीत, आम्ही काय करू? त्यासाठी काही एकदम सोप्या आणि प्रॅक्टिकल टिप्स सांगते. बघा, पहिली टिप, एका झटक्यात वेळ बदलू नका. समजा तुम्ही आजपर्यंत रोज सकाळी 8 वाजता उठत असाल, तर उद्याच ठरवू नका की मी सकाळी 5 वाजता उठणार आहे. याने काय होईल, शरीर त्रासून जाईल आणि दुसऱ्या दिवशी अजून उशिरा उठाल. त्याऐवजी काय करा, रोज फक्त 15 मिनिटे आधी उठायला लागा. आज 7:45 वाजता, 2 दिवसांनी 7:30 वाजता, असं करत करत हळूहळू वेळ आणा. दुसरी टिप म्हणजे रात्रीच ठरवून ठेवा. रात्री झोपतानाच डोक्यात फिट करून ठेवा की सकाळी लवकर उठून मला पहिली गोष्ट काय करायची आहे. जसं की उठल्याबरोबर गरम चहाचा कप हातात घ्यायचा आहे आणि डायरीमध्ये आजचे विचार लिहायचे आहेत, किंवा मला अभ्यास करायचा आहे किंवा व्यायाम करायचा आहे. हे लहान सहान विचार सुद्धा मेंदूला सकाळी लवकर उठायला भाग पाडतात. तिसरी टिप म्हणजे अलार्म बेडपासून लांब ठेवा. सर्वात भारी उपाय, आपला मोबाईल किंवा गजर बेडपासून थोडा लांब ठेवा. एखाद्या टेबलावर ठेवा. सकाळी जेव्हा अलार्म वाजू लागेल तेव्हा तो बंद करण्यासाठी तुम्हाला बेडवरून खाली उतरावंच लागेल.
एकदा का तुमचे पाय जमिनीवर टेकले की अर्धी झोप तिथेच उडून जाते. चौथा पॉइंट, 21 दिवसानंतर काय जादू होईल. शास्त्र असं सांगतं की कोणतीही नवीन सवय स्वतःमध्ये भिनवायला किंवा शरीराला ती सवय लावायला कमीत कमी 21 दिवस लागतात. तुम्ही जर सलग 21 दिवस प्रामाणिकपणे हा प्रयत्न केला तर बघा काय बदल होईल. पहिले 7 दिवस थोडे अवघड जातील, डोळे जळजळतील, आळस येईल, मन सांगेल राहू दे ना, आज काय फरक पडतोय. पण तिथे स्वतःला जिंकायचं आहे. नंतरचे 7 दिवस तुमच्या शरीराचं अंतर्गत घड्याळ सेट होऊ लागेल. आता तुम्हाला जबरदस्ती उठावं लागणार नाही, तर अलार्म वाजू लागायच्या आधीच 2 मिनिटे तुम्ही स्वतःहून उठाल. आणि जेव्हा 21 दिवस पूर्ण होतील तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमच्याकडे बाकीच्या लोकांपेक्षा जास्त वेळ आहे. चेहऱ्यावर एक वेगळा आत्मविश्वास असेल, कामात उत्साह असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःवर जिंकलेला असाल. तर मंडळी, उद्या सकाळीच ठरवा, अलार्म लावा आणि आपल्या आयुष्याला एक नवी दिशा द्या. हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, आपल्या ज्योतिष लिटल वर्ल्डला भरभरून प्रेम देत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात अशाच एका नवीन आणि भारी विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा, मस्त राहा. बाय बाय.